नमस्कार मित्रांनो, बघा भूगोल शिकत असताना पृथ्वी गोलावरती आपल्याला स्थान निश्चितीसाठी ज्या आडव्या काल्पनिक रेषा आखलेल्या पाहायला मिळतात त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो. आणि या एकूण 181 अक्षवृत्तांमध्ये 3 अक्षवृत्त जे आहेत ती महत्वाची मानली जातात. त्यामध्ये दक्षिणेकडे 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे ज्याला आपण मकर वृत्त म्हणतो. त्याच्यानंतर 0 अंश जे पृथ्वी गोलाच्या अगदी मध्यभागी आहे, 0 अंश अक्षवृत्त त्याला आपण विषुववृत्त म्हणतो. आणि 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त जे आहे उत्तर गोलार्धामध्ये त्याला आपण कर्कवृत्त असं म्हणतो. आता या 3 अक्षवृत्तांना 2 वेळा छेदणाऱ्या नद्यावरती प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्या नद्या कोणत्या आहेत हे एका ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवता येणार आहे. ती ट्रिक्स म्हणजे LCM. एल म्हणजे लिम्पोपो नदी, सी म्हणजे कांगो नदी आणि एम म्हणजे मही नदी. लिम्पोपो नदी जी आहे जी मकर वृत्ताला 2 वेळा छेदते, विषुववृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी म्हणजे कांगो नदी आहे. आणि त्याच्यानंतर उत्तरेकडे कर्कवृत्ताला 2 वेळा छेदणारी नदी म्हणजे विंध्य पर्वतामध्ये उगम पावणारी मही नदी आहे. या तिन्ही नद्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.